रस्त्याची समस्या मी माझ्या कार्यकाळामध्ये मी 500 कोटीची कामं केलेली. रस्त्याला ज्याला मला जो रोड नाही झाला असं दाखवून द्यावा, मी त्याला बक्षीस देईन. तक्रारी नामदार अतुल साहेब आमच्या माध्यमातून केलेल्या आहे. आता मीडियाच्या माध्यमातून मी सांगतो, कॅमेरा चालू आहे. अजून कुठं प्रॉब्लेम असं आम्हाला सांगा. काय सांगा, समस्या काय समस्या काय ते सांगा ना. भांडणी बोलतो. ऐका, यांचं म्हणणं ठीक आहे, युवा पिढी पाहिजे, पण येते मग तर नशेले हे करते तर त्याला पण युवा पिढी जिम्मेदार आहे ना. युवा पिढीने काम करण्याची लाज बाळगू नका. तब्बल 10 वर्षांनंतर महानगरपालिकेच्या निवडणुका या ठिकाणी पार पडत आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सगळीकडे प्रचाराचा धुरळा उडताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर MCN न्यूज एक खास शो घेऊन येत आहे, ज्याचं नाव आहे MCN आपल्या प्रभागात. नागरिकांच्या समस्या, विकास कामे आणि उमेदवारांचं विजन जाणून घेण्यासाठी आपण या शोचं आयोजन केलेलं आहे. आज आपण प्रभाग नंबर 22 मध्ये आलेलो आहे. या परिसरातल्या नागरिकांच्या समस्या, नेत्यांचं, उमेदवारांचं विजन आपण आज या शोच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आपण काही या प्रभागातल्या नागरिकांशी चर्चा करणार आहोत, त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय त्यांचं आतापर्यंतचा या वार्डातला, प्रभागातला त्यांच्या समस्या आहेत. काका, काय सांगशाल, किती वर्षापासून या प्रभागात राहता तुम्ही? या वर्ष 1986 पासून मी हनुमाननगरला. काय बदल काय झाला या वर्षापासून आतापर्यंत? बदल म्हणजे असं विशेष काही नाही झाला मला बदल, पण थोडं चांगलं आहे. आतापर्यंतचे जे नगरसेवक होते त्यांनी काय कामं केली, काय करायला पाहिजे होते? जे करायला पाहिजे ते नाही केलं त्यानं, काही ना त्याचं साजलं त्यानं, काही नाही असं करणं. तर आता नवीन पिढी काही आपल्याला दिसते यावेळेस उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत का? काय करू शकतो? पुढं त्यानं काम चांगलं केलं तर चांगलीच गोष्ट आहे. हो, तुमच्या काय अपेक्षा आहेत उमेदवारांकडे? काम करावं त्याने. आतापर्यंतच्या नगरसेवकांनी केलेत का कामं तुमच्याकडे? निवडणुकीत झाले नाही ना. 10 वर्षापर्यंत जे नगरसेवक होते याच्या आधी त्यांनी कामं केली. चतुर्मतुर करते, आता हे नवीन पिढी आपल्याला दिसते सगळी, त्यांच्याकडनं अपेक्षा काय? काम करावं त्याने, कोणी येऊ. काय वाटतं, काय तुमच्या प्रभागातल्या समस्या काय आहेत? समस्या बऱ्यापैकी सॉल्व झाल्या. समस्या नाही म्हटलं तर हरकत नाही. फक्त दिवसाआड जे पाणी येत होतं ते एक आठवड्यावर झालं. आता ही पाण्याची रूपरेषा आहे, ही आतापर्यंत काही बदलली नाही. पण येणाऱ्या पिढीला किंवा येणाऱ्या नगरसेवक सदस्यांना किंवा माणसाला एवढंच विनंती आहे का बाबा, तुम्ही जेव्हा निवडून येते ते महिन्याच्या आतमध्ये किंवा 2 महिन्याच्या आतमध्ये आपला पाण्याचा प्रश्न सोडवा. ही सगळ्या नागरिकांची म्हणणं यायची का एक तर पाणी वेळेवर येत नाही, महिलाच्या घरी राहत्या, त्यांना ना भाकर गोड लागत ना जेवण गोड लागत. का पाणी कधी येतं? बरं येतं तर ते बी पहिलं 15 ते 10 मिनटं डिझेल येतं आमच्याकडं. वाटल्यात तुम्हाला विकत न्यायचं असेल तर घेऊन जाऊ शकत्या, कारण डिझेलसारखं पाणी येतं आमच्याकडं, जे की असा वाज देतो का त्याची हात नाही. हे पण बंद व्हायला पाहिजे आणि पाणी हे वेळेवर यायला पाहिजे. नाही तर काय होतं, धरण उशाशी घराला कोटे गशाशी असं नाही व्हायला पाहिजे. धरणात पाणी माताना 3 धरणं इतकं पाणी सध्या खाली आपण सोडून दिलं आणि आपल्या संभाजीनगरला पाणी नाही. ही राजकारणी लोकांची अत्यंत बिकट अवस्था आहे. तो BJP असू का शिवसेना असू का कोणताही पक्ष असू, पण नागरिकांच्या प्राथमिक सदस्याकडे त्यांना लक्ष द्यायला पाहिजे. प्राथमिक समस्या पाण्याची आहे, ही पाण्याचीच मेन समके. त्यांना आम्ही काय किराणा सामान मागत नाही. आम्ही आमचं किराणा सामान आम्ही खातो करून, पण पाणी तर द्या ना. तुम्ही जर एका वर्षामध्ये जर 46-47 दिवस पाणी देत्या आणि 365 दिवसाचं बिल घेत्या, हे योग्य नाही, हे लक्षात घ्या. आतापर्यंत जे नगरसेवक होते आपल्या प्रभागात त्यांना मांडली समस्या आपण? मांडली ना, मांडली, पण त्यांच्या पण अधिकाराच्या बाहेरचा प्रश्न होता हा. मान्य मागचे जे खासदार होते इम्तियाज जलील, त्यांच्या मागचे खासदार होते चंदन खैरे, यांच्यापासून आलेला हा प्रश्न आहे. आमच्यावाला एका दिवसाचा प्रश्न 2 दिवसावर गेला, नंतर 3 दिवसावर गेला, 4 दिवस गेला, आता सध्या 6 दिवसावर पाणी येतं. सध्या अनंत अडचणीपासून आम्ही हनुमाननगरची प्रगती झाली, फक्त पाण्याचा प्रश्न मात्र अजून सुटला नाही. पाणी आलं ही गोष्ट खरी आहे, पण येतं कधी, पाहुणे निघून गेलं का तेव्हा पाणी येतं. म्हणजे पाहुणा बिगर आंघोळ चालले जातो. पाणी वेळेवर यायला पाहिजे, ही सर्वसामान्य नागरिकाची माझ्यातर्फे विनंती आहे. नवीन जे नगरसेवक येतील त्यांना. दुसरा प्रश्न असा आहे, मंदिरावरचे भोंगे किंवा मध्यवर भोंगे बंद केले, मान्य आहे, चांगली गोष्ट आहे, वाखाणण्यासारखा प्रश्न आहे. पण मी जर सेकंड जातो तर मी सकाळी 11 जेवतो आणि 2 घंटे आराम करतो.
मग मी आईन खिडकीवर झोपवतो. पण भाजीवाले माणसाचे भाजीवाले जे नारळ घ्या, काय XYZ वस्तू घ्या, यांचे जे लहान लहान भोंगे, हे जे लहान लहान भोंगे ना, हे बंद व्हायला पाहिजे. भाजी घ्या, 100 4 नारळ, 100 3 नारळ, हे लहान लहान भोंगे हे त्या माणसाची झोप मोडी त्या. मग तो माणूस शाकावून देतो. ही जी व्यवस्था आहे, ह्या व्यवस्थेत शा देतो, पण त्याला माहितीच नाही नेमकं जायचं कोणा न्याय मागायला. एकंदरीत तुमची समस्या पाण्याची भोंग्या संदर्भात आहे. आपण आता जे भावी उमेदवार आहे, नगरसेवक आहे, काही नागरिक आहे, अजून त्यांच्याकडनं जाणून घे तुमच्या काय समस्या आहेत आता. आमच्या इकडचा हा जो भाग आहे हा पूर्ण गुंठवारी भाग आहे. तर सगळ्यात महत्त्वाची समस्या ही आहे की 10 वर्षापूर्वी ज्यावेळेस गुंठवारी भरली ना, त्यावेळेस 9,000 रुपयामध्ये गुंठवारी झाली होती आणि आता त्याच गुंठवारीला 1,00,000 1,50,000 रुपये लागू लागले. तर आमची फक्त येणारे पिढी म्हणजे येणारे जे पण उमेदवार राहतील यांच्याकडून ही अपेक्षा आहे की किमान गुंठेवारी जो आहे तर कमीत कमी ती गुंठेवारी तुम्ही एवढं 1,00,000 1,50,000 रुपये भरल्यापेक्षा एक सामान्य माणसाला परवडल अशा गुंठेवारीची काहीतरी किंमत ठेवून गुंठेवारी करायला पाहिजे, त्याचा रेट ठरवला पाहिजे. कारण काय झालं, गुंठेवारीचं असं झालं की घराचा जो ओपन प्लॉटचा गुंठेवारीचा रेट वेगळा आहे, घराचा रेट वेगळा आहे, 2 मजली असेल त्याचा रेट वेगळा आहे, 3 मजली, हे असं वेगवेगळ्या रेटमुळे काय झालं, गुंठेवारीचं लई मोठा एक समस्या झालेली ती गुंठेवारीची. गुंठेवारीची समस्या बघितली, पाण्याची बघितली, आणखीन काही युवक आपल्यासोबत, युवकांकडनं जाणून घेऊ त्यांच्या काय समस्या. युवा उमेदवार पण आपल्याकडे आहेत, त्यांच्याकडनं जाणू, यांचे प्रश्न त्यांची उत्तर राहतील. काय समस्या तुमच्या इथं मेन म्हणजे व्यायामशाळा नाही आहे, गार्डन नाही आहे, त्याच्यानंतर महिला सुरक्षित नाही, गुन्हेगारी ही रोज वाढती, नवीन नवीन क्राईम येतोय, म्हणजे ब्लॅकलिस्टमध्ये हा एरिया चालला आहे. आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे का, पाण्याची समस्या एवढी वाढलेली आहे का महिला जे 7 दिवस हे परेशान होऊन जातात. पाणीसाठी मरमर आहे, ड्रेनेजचं काम सगळीकडे आहे, रस्ते एवढे खंदून ठेवलेले आहे का कोणत्या गल्लीतून घरी जायचं हा प्रश्न मेन आहे. आता तुम्ही जर पूर्ण वार्ड जर बघितलं तर रस्ते एवढे खंदलेले का आज या गल्लीतून गाडी टाकायच्या, उद्या त्या गल्लीतून. प्रभाग क्रमांक 22 मध्ये आपण आहोत आणि या ठिकाणचे युवक आपल्यासोबत आहेत. युवकांकडनं जाणून घेऊयात काय तुमच्या समस्या आहेत. या प्रभागात कचऱ्याची गाडी येत नाही, हे नगरसेवक सगळे खोटे आश्वासन करते, निवडून येण्यापुरते हे फक्त म्हणते काय हे काम झालं ते. हे रोडचे कामं केले त्यांना 5 वर्षात डबल रोड कसं काय करायला लागला यांना. हे रोड सगळे फुटले, हे पाणी बघा, आणि हे म्हणते आम्ही कामं केले तर कुठं हे पाणी कसं काय गल्लीन चाललं, हे विचारा ना कोणते नगरसेवक इथं. या जो वार्ड आहे प्रभागमध्ये मेन म्हणजे मुद्दा गुन्हेगारी वाढलेली, इतकी युवकांची गुन्हेगारी वाढलेली आहे तर कोणती महिला इथं येऊ शकत नाही, सक्षम नाही. रात्री 8 नंतर कोणती महिला घराच्या बाहेर पडू शकत नाही, एवढी गुन्हेगारी वाढली आहे. दुसरं म्हणजे मुद्दा व्यायामशाळा नाही आहे इथं, मुलांना व्यायाम करण्यासाठी व्यायामशाळा नाही आहे, त्याच्यानंतर गार्डन नाही आहे. आणि जे नगरसेवक म्हणते की आम्ही बक्षीस देऊ, ते आम्ही 100% रोड केलेले, तर रोड किती फुटलेले आता 200% मी दाखवू शकतो तुम्हाला. काय एका गल्लीतून घुसलं का एका गल्लीतून घुसलं का दुसऱ्या गल्लीतून घुसा, एवढे रोड फोडून ठेवलेले. आणि जो इंजिनियर येतो तो काय करतो, पहिला एक पाईप वेगळा टाकतो, दुसरा पाईप टाकतो. पाण्याची समस्या जे आहे ना, तर काय होतं माहिती आहे का, 6 दिवसाला पाणी, पण 4 दिवसालाच गड्डे खंदून ठेवलेले असते. व इथला चॉक बंद आहे, तिथला चॉक बंद आहे. काय समस्या आहे. नागरिकांच्या इथं नळ, पाणी, रोड, रस्ते इथं समस्या आहेच, पण वार्डातील काही पदाधिकाऱ्यांनी, कोणत्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी इथं लोकांकडून 10,000 8,000 हजार रुपये घेतलेले, त्यांना अद्यापही नळ कनेक्शन दिलं नाही. त्यांचे लाखो रुपये लोकांनी घेतलेले, वारंवार ते लोक पाण्यासाठी त्रस्त आहे काही भागात. महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडले. महिला सुरक्षा हा एरिया म्हणजे हा त्यांचा म्हणणं, हा प्रभाग ब्लॅकलिस्टमध्ये चालला, गुन्हेगारी या ठिकाणी वाढती. सध्याच्या नगरसेविका ज्या त्या गायिकेत आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून की तुम्ही नगरसेवक होते, वार्डातल्या काही समस्या आहेत, रस्त्या बाबतीत आहेत, सुरक्षिते बाबतीत काय सांगाल. काय सुरक्षेच्या बाबतीत मी मान्य करेल, सुरक्षेच्या बाबतीत, कारण की आजूबाजूला रोडवरचे बरेचसे काही जण असतात, ते काही आपल्या ओळखीचे नसतात, बाहेरून आलेले असते. पण पाण्याच्या बाऱ्यात जर झाला असेल तर आता काही दिवसावर थोड्या पाण्याची समस्या सुटून जाईल. पाणी 6व्या दिवशी पाणी प्रत्येक वार्डात आहे, येतं सगळ्याला माहिती आहे. रस्ते कोणीही सांगा, मी 100% काम केलेलं आहे. आपण जरी 100% म्हणलो तर पण जनता मान्य करत नाही, त्याच्यातून 1-2% बाकीच असेल, हेही मी मान्य करेन. मायबाप जनतेने जसं माझ्यावर पहिला विश्वास टाकला तसा आताही विश्वास टाकला. मी त्यांचे त्या माध्यमातून मी पूर्ण काम करेन. पहिले नगरसेवक होते, आता पुन्हा तुम्ही इच्छुक आहात नगरसेवक व्हायला. काय पुढचे तुमचे विजन असणार, याच्यानंतर तुम्ही काय नवीन करणार. मी जे आता महिला सुरक्षित, एक मी महिला आहे, मी महिलांसाठी कुठली तरी सुविधा साहेबांपर्यंत पोहोचवून, साहेबांना सांगून, मी कुठल्या तरी पोलीस स्टेशनला सांगून महिलांसाठी काहीतरी सुरक्षेची मी योजना काढीन, ही माझा सदैव प्रयत्न राहील. ठीक आहे, आता युवा उमेदवार आहेत आपल्याकडे, युवकांचे काही प्रश्न सांगितले, जिम नाही, व्यायामशाळा नाही आहेत, काय सांगाल, काय तुम्ही करणार. सगळ्यात पहिले तर मी उमेदवार
याच्यासाठी मी उमेदवारी मागत आहे का मी नगरसेवक म्हणून नाही तर मी जनतेचा सेवक म्हणून मला काम करायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने आता ह्या जुन्या कॅसेटा घासून घासून बोर झालेलं आहे. लोकांना परिवर्तन पाहिजे. रस्ते, पाणी, ड्रेनेज, लाईट या तर प्रमुख समस्या आहेच, पण ह्या वार्डातल्या या प्रभागातल्या प्रमुख समस्या वाढते गुन्हेगारी आहे. अहो, ज्या घरात आपण राहतो त्या घराचं PR कार्ड सुद्धा त्यांच्याकडे नाही आहे. गुंठेवारी तेव्हा 7-7, 10-10 हजार होते, ते आज लाखो रुपये भरावं लागत आहे. आणि हा प्रभागामध्ये सगळे हातावर काम करणारी जनता आहे. महिला सुरक्षित नाही, युवक वर्ग. अहो, घरच्या आज जर का न्यूजपेपर जर उघडला सकाळी येणारा तर पेपरमध्ये दिसतं का पुंडलिकनगर, हनुमाननगर, विजयनगर, इकडे हे झालं तिकडे ते झालं. इथं सुरक्षितता बिलकुल नाही. ही सुरक्षितता देण्याचं काम आणि या युवकांना साथ देण्याचं काम मी नक्कीच करेन. तुम्ही पण एक उमेदवार आहे, युवा उमेदवार आहे. काय काय करणार तुम्ही? ती समस्या, सुरक्षित समस्या, पाण्याची समस्या, काय काय तुम्ही बदल करणार? बरोबर. आत्ता यांनी सांगितल्याप्रमाणे या आमच्या भागामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये युवकांची संख्या आहे. आणि या भागातील युवक जो आहे तो कुठंतरी रोजगारापासून भरकटलेला आहे आणि व्यसनाच्या मार्गे लागलेला आहे. तर माझी सर्वात प्रथम ही मागणी राहणार आहे की या भागातील जे व्यसनाधीश माझे युवक आहे सगळे, त्यांना आपण पूर्णपणे कसं आपल्या चांगल्या रूटवर आणता येईल यासाठी काम करणार. आणि आमच्या या भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून स्मशानभूमीची मागणी आहे. या आधीच्या सर्व नगरसेवकांना या भागातील प्रभागातील आमच्या लोकांनी विनंती केली होती स्मशानभूमीसाठी. त्यासाठी सुद्धा आम्ही यापुढे काम करणार. आणि ज्या दैनंदिन गरजा आहे, पाणी, स्ट्रीट लाईट, ड्रेनेज, रोड, यासाठी सगळेच उमेदवार काम करतात. यापेक्षा चांगलं काम आमच्या माध्यमातून करण्याचा आम्ही प्रयत्न करू. सत्ताधारी पक्षाचे तुम्ही उमेदवार आहे, सत्ता तुमच्याकडेच आहे अर्थातच. तर याआधी काय प्रयत्न केले तुम्ही, काय याच्यानंतर करणार? याआधी सुद्धा प्रयत्न केले. त्यावेळेसचे पालकमंत्री संदीपानजी बुमरे पाटील साहेब यांच्या माध्यमातून काही विकास कामं आम्ही या भागामध्ये केले. आणि नेहमी वेगवेगळ्या प्रभागातील लोकांच्या अडचणीसाठी आम्ही त्यांच्या सहकार्याने लोकांचे कामं करून दिले. आणखी काही उमेदवार आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ. काय म्हणणार, काय तुम्ही इच्छुक आहात, काय तुमचं विजन असणार आहे, काय प्रभागात बदल तुम्ही पाहू? मागील 27 वर्षापासून या भागामध्ये आम्ही काम करतोय. ज्यावेळेस या भागात आम्हाला फॉर्म्युलीकडे यायचं आलं तर चप्पल काढून आम्हाला इकडे यावं लागत होतं. त्या काळापासून या भागात काम करतोय. 2014ला या मायबाप जनतेने नामदार अतुलजी साहेब यांना निवडून दिलं. त्यानंतर या भागामध्ये गुंठेवरीत साधा लाईट लावता येत नव्हता, इतकी वाईट परिस्थिती होती. त्यावेळेस नामदार अतुल साहेबाला हनुमान चौकात आम्ही त्यांचं स्वागत ठेवलं आणि त्यांना पत्र दिलं की गुंठेवरी भागावर तुम्ही निवडून आलेला आहात. गुंठेवरी हा भाग हा हिंदूबाहुल भाग आहे आणि गुंठेवरी भागामध्ये जे लोक पोळलेले, जळलेले आहे, जे 1991ची दंगल झाली, त्या 89च्या दंगलमध्ये लोक तिथून त्याचे घरं विकून ह्या भागात विस्थापित झाले. त्यामुळे ह्या भागातील लोकांना तुम्ही सुविधा द्या. हे मतदार तुमचे आहे आणि तुमच्या मतदारांना तुम्ही यांना सुविधा देत नाही. त्यावेळेस ऑन द फ्लोअर साहेबांनी एका वर्षात निर्णय घेतला की गुंठेवारी भागामध्ये आमदार निधी, खासदार निधी, महापालिका निधी खर्च करता येईल. त्यानंतर आज म्हणून हनुमाननगर, पुंडलिकनगर भागात जर फिरत असाल की आज गुळगुळीत रस्ते तुमच्या घरापर्यंत 4 व्हीलर जाती, कार जाती, मोटरसायकल जाती. हे सगळं भारतीय जनता पार्टी, शिवसेना महायुतीचं यश आहे. आणि त्यासाठी आमचे नामदार अतुलजी साहेब यांनी जे प्रयत्न केलेले आहे. आणि राहिला पाण्याचा प्रश्न, छत्रपती संभाजीनगरमध्ये आमच्या बाजूला N4 आहे. N4ला 9व्या दिवशी 10व्या दिवशी पाणी फक्त 50 मिनटं पाणी आहे. आमचे नगरसेवक या ठिकाणी सोबत आहे, आम्ही सोबत मिळून काम केलेलं आहे. आणि आमच्या भागामध्ये आज 1.5 तास पाणी आमच्या नागरिकांना भेटतं आणि ते 4थ्या दिवशी भेटतं. कोण म्हणतं 6व्या दिवशी, 4थ्या दिवशी पाणी भेटतं, परिपूर्ण पाणी भेटतं. आमच्या लोकांना फुल पाणी भेटतं आमच्या भागामध्ये. कारण की आम्ही सगळे जागरूक आहोत आणि आमचं पाणी कमी झालं की आम्ही जे प्रकारच्या टाकीवरती आंदोलन करतो, सगळेच आमचे महिला पदाधिकारी आंदोलन करतात. आणि या भागामध्ये मूलभूत सुविधा देत असताना या भागातले मायबाप जे गरीब जनता आहे, विधवा, अपंग, वयोवृद्ध, यांना श्रावणबाळच्या माध्यमातून जे पूर्वी 400 रुपये भेटायचे, त्यावेळेस नामदार अतुलजी साहेब मंत्री झाल्यानंतर आम्ही त्यावर काम करायला लागलो. त्या काम करत असताना या भागामध्ये जे 400 रुपये होते, काँग्रेसच्या काळामध्ये 70 वर्षामध्ये कधी बदल झाला नाही. नामदार अतुलजी साहेब माध्यमातून आम्ही त्यावेळेस मागं लागलो. साहेब पहिल्या टर्ममध्ये मंत्री झाले, त्यांनी पहिल्या टर्ममध्ये डायरेक्ट 600 केले. दुसऱ्या 2019ला शेवटच्या ट्रममध्ये आले, त्यावेळेस साहेब मंत्री झाले, त्यावेळेस साहेबांनी डायरेक्ट 1000 रुपये केले, 600चे ते हे त्याच्यानंतर दुसऱ्या ट्रममध्ये मधल्या काळामध्ये आमचं सरकार नव्हतं,
काही कारणाने, त्यावेळेस दुसऱ्या 2.5 वर्षानंतर 2.5 वर्ष आमच्या ह्या विधवा अपंग वयोवृद्धांना 1 रुपयाचं अनुदान या सरकारनं दिलं नाही. जे मोदी साहेबांनी दिले होते 6,000 रुपये अनुदान कोरोना काळामध्ये, ते सुद्धा या सरकारने, मागच्या सरकारने जे 2.5 वर्ष सरकारला त्यांनी खाल्ले. परंतु ज्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदेसाहेब मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले, त्या काळामध्ये नामदार साहेब मंत्री झाले. त्यावेळेस डायरेक्ट 1000 ते 1500 रुपये या मायबाप, ह्या गरीब जनता आहे. आज सर्वांचं श्रीमंताचं कोणी काम करतं, परंतु जे विधवा अपंग सर्वांबाचे लाभार्थी आहे त्यांचे 1000 ते 1500 केले. साहेबांकडे आता मंत्रिपद आलं, जे दिव्यांग मंत्रिपद आलं त्यांनी साहेबांनी 1500 ते 2500 केले डायरेक्ट. आज वर्षातून 30,000 रुपये त्यांना देतोय. राशन कार्ड आहे, राशन कार्ड ह्या भागामध्ये 2500 ते 3200 लोकांना आम्ही ह्या भागात राशन कार्ड करून दिलेले आहे. विधवा, त्याच्यानंतर आम्ही उज्ज्वला गॅस लोकांच्या घराघर पण पोहोचलेले आहे. त्याच्यानंतर घरकुल योजनेअंतर्गत प्रत्येकाला दिले. आणि लाडक्या बहीण आमच्या घर परत कमीत कमी प्रत्येक घरामध्ये एक तरी लाडकी बहीण आहे. त्या माध्यमातून दर महिन्याला 1500 रुपये आमच्या भागात जात आहे. या व्यतिरिक्त लाईट, मौतीचा विषय असेल, कुठलाही विषय असेल, या नागरिकांचं आरोग्य शिबिर आम्ही या ठिकाणी घेतले. कोरोना काळामध्ये आम्ही जवळजवळ नामदार साहेबांच्या माध्यमातून या पुंडलिकनगर, हनुमाननगर भागामध्ये जवळजवळ 80,000 लोकांना मदत केली कोरोनाच्या माध्यमातून. त्यात आशेनी गालबनचे गोळे वाटप असेल, मास्क वाटप असेल, घर फवारणी असेल. ह्या भागामध्ये 130 मौती झाल्या. 130 मौतीपैकी 70 मौतीला आम्ही स्वतः हजर होतो नामदार साहेबांच्या माध्यमातून. आणि त्यांचे मुलं एखाद्या मौतीला नाही आले, परंतु त्या मृत्यूला आम्ही माशा मोहिमेत जाऊन त्यांना आम्ही पाणी पाजलं, त्यांच्या घरापर्यंत गेलो. आज मायबाप जनता आहे, जनता सर्व जाणून आहे कोण चांगला कोण वाईट. आम्ही कोणाला नाव ठेवणार नाही. आम्ही आमच्या कामावर जातोय. आम्ही आज जनतेसाठी नामदार साहेबांच्या माध्यमातून, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, आपल्या देशाचे पंतप्रधान, लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून आज आम्ही जनतेची सेवा करतोय. आणि ते सेवेचं फळ भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीला 100% मिळणार आहे. आणि आम्ही फक्त तिकीट मागतोय. तिकीट मागतं पक्षानं द्यायचं. पक्ष ज्याला उमेदवारी देईन त्याला आम्ही निवडून आणणार आहे. आमचा उमेदवार कमळ आहे. आणि जे कमळाला तिकीट देईन आम्ही त्याला निवडून. आणि पक्षाने सांगितलं युतीमध्ये काम करायचं. आम्ही युतीचे उमेदवार सर्व उमेदवार ह्या प्रभाग क्रमांक 22 मधून. इथं काही लोकांनी मला चर्चा करताना सांगितलं पाण्याचा विषय. परत एक गुंठेवारी संदर्भात तुम्ही बोलले, गुंठेवारीचे दर जास्त आकारले जातात. तुम्ही निवडून आल्यानंतर काय करणार तसं? मुळात काही लोकांनी पी.आर. कार्डचा विषय सांगितला. पी.आर. कार्डचा विषय हा फार लॉंग टर्मचा विषय आहे. त्या पी.आर. कार्डवरती आपण सध्या काम करू शकत नाही. त्याला प्रॉपरली जे आहे जवळजवळ 40 स्टेप आहे. त्या 40 स्टेप करणे फार अवघड आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. या सभागृहात निर्णय घ्यावा लागेल. पहिले हा निर्णय घेतल्यानंतर कलेक्टरने निर्णय घ्यावा लागतो, विभागीय आयुक्तांनी निर्णय घ्यावा लागतो. त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाचे दोन्ही जे सभागृह आहे, छोटे सभागृह, मोठं सभागृह, विधानसभा आणि राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद, या ठिकाणी निर्णय घ्यावा लागतो. त्याच्यानंतर राज्यपालाची सही होती. राज्यपालांनी घेतल्यानंतर ती केंद्रामध्ये जाते. टेक्निकल विषय हा टेक्निकल विषय. गुंठेवारीचा दर कमी करण्यासाठी जो दर आमच्या नामदार साहेबांनी मागच्या 3 महिन्यापूर्वी निर्णय घेतलेला आहे, बायपास आणि देवळाई या भागात त्यांना जे 30% दर आणलेला आहे आणि तोच 30% आम्ही दर आणणार आहे. आणि हा दर जो गुंठेवारी दर आहे हा मागच्या वेळेस जेव्हा 2.5 वर्ष सरकार उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आलं त्यावेळेस हा दर 7,000वरून डायरेक्ट 1,30,000 करण्यात आला. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेब सरकार आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला की त्याच्यावर 50% आणलं. आज जो दर 1,30,000चा होता उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामध्ये, आज तो दर या ठिकाणी 70,000 आलेला आहे. आणि आपल्या भागामध्ये जवळजवळ 90% 95% त्या नगरसेवकाच्या माध्यमातून, नामदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही कामं केलेली आहे. आणि जनता फार हुशार आहे. जनतेने सगळं जाणलेलं आहे. शेतकऱ्याचा विचार करणारा, कामगाराचा विचार करणारा, लाडक्या बहिणीचा विचार करणारा, अपंगाचा विचार करणारं, सर्वसामान्याचा विचार करणारं, सर्व समाजाचं हित जपणारं सरकार आहे. आणि हे सरकार 100% निवडून येणार आहे. आणि मायबाप जनता आणि पक्ष जे ठरवलं ते आम्ही निर्णय घेऊ. काही महिला आपल्यासोबत आहेत. महिला ताई, तुम्ही या प्रभागात राहता, काय तुमच्या समस्या आहेत? काय वाटतं, तुम्ही उमेदवार नाही, काय समस्या आहे तुमच्या? आमच्या समस्या हेच येतं की आतापर्यंत जे बी कामं झालेत ते भाजप आणि महायुती, शिवसेना युतीतून झालेले आहेत. जे बी कामं करतात ते चांगल्यापैकी अजून बी कामं होत राहावात. जे पाण्याचा प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न सुटलाच पाहिजे, कारण जनतेला खूप पाण्याचीच अडचण आहे. ते पण आम्ही 3 महिन्यात असं आम्हाला सांगितलेलं आहे की 3 महिन्यात तुमचं पाण्याचं पण होऊन जाईल. रोज पाणी येणार आहे. आणि रोड बीड ते सगळे सुविधा झालेल्याच आहेत. आम्हाला बाकीच्या काही अडचणी असल्या तर आम्ही डायरेक्ट संवाद साधतो आणि ते काम आम्ही करून घेतो. ताईनं पाण्याचा प्रश्न, सगळ्यांनी पाण्याचा प्रश्न छेडलेला आहे. मग आमचे महाराष्ट्राचे लाडके आमदार व राज्यमंत्री झाले होते नामदार साहेब 2019ला. अवघ्या 6 महिन्यामध्ये
130 प्रकारच्या परवानग्या शासनाच्या नामदार अतुल साहेबांनी रेल्वेनं प्रवास केला, कधी कधी बसनं गेलो आम्ही, आणि त्या परवानग्या या ठिकाणी काढून आणल्या आणि 1680 कोटीची योजना ही साहेबांनी मंजूर केली. आणि ज्यावेळेस महापौर नंदकुमार घोलवे साहेब होते आणि त्याला 17 कोटी रुपये द्यायचे होते, हे 17 कोटी सुद्धा महापालिकेकडे नव्हते. बरोबर ताई, आमच्या 17 कोटीने साहेबांनी पुन्हा निर्णय घेतला आणि पुन्हा मुंबईला 17 कोटी रुपये वाढवून घेतले. मग ही 1700 कोटीची योजना नामदार अतुल साहेबांनी अवघ्या 6 महिन्यामध्ये मंजूर करून त्याचं टेंडर काढलं, टेंडर उघडलं फक्त. आणि नशीब आज झालं, आमच्या संभाजीनगरचं नशीब फुटका आहे, त्या नशीब फुटक्यामुळे काय झालं, सरकार बदललं आणि जनतेची चुकी त्याच्यात बिलकुल नाही. जनतेनं मॅन्डेट बरोबर युतीला दिला होता, पण आपल्यातले काही झाले ते तिकडे गेले आणि त्या चुकीमुळे 2.5 वर्षामध्ये त्या उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारने ह्या योजनेला स्थगिती दिली. त्याचं कारण वेगळं होतं, मॅनेजिंग करायचं होतं. 1.5 वर्ष कुठल्या प्रकारचं काम झालं नाही. 1.5 वर्षानंतर जे मूळ टेंडर होतं, मूळ टेंडर काय होतं की ज्या आहे त्या टाक्या आहे ती पाईपलाईन, त्याला 8 दिवस पाणी येत नाही, त्याच्यासाठी पैठण नगरीतून संभाजीनगरला पाणी आणणे, याच्यासाठी 750 कोटी रुपये ठेवले होते आणि 1000 कोटी रुपये जे ठेवले होते ते पाठीमागे ज्यावेळेस शहरात काम करायचं आहे त्यासाठी ठेवले होते. परंतु नंतरच्या काळामध्ये ह्या टेंडरची सगळी अटी शर्ती बदलल्या, शहरात पाईप आणून टाकले, शहरात ज्या ठिकाणी रोड केले ते रोड पुन्हा खोदायला सुरुवात केली आणि या ठेकेदाराला कसा फायदा होईल यासाठी हे काम त्या 2.5 वर्ष काम केलं. जबाबदार कोणी? 1700 कोटीची योजना 2700 पर्यंत गेली. याला जबाबदार 2.5 वर्ष जे सरकार आलेलं आहे अनाधिकृत, ज्या हिंदूच्या विरोधामध्ये हिंदूचे मतदान घेऊन ज्यांनी हिंदूसोबत गद्दारी केली ते जबाबदार आहे. काय सांगाल? आता खऱ्या अर्थानं मी साजन जगताप. पण आता गेल्या काही वर्षांपासून जे या वार्डामध्ये जे प्रश्न आहेत ते तसेच प्रश्न आहेत. आणि आता आमच्या युवकांची एक विनंती आहे की युवकांनी आम्ही एक असं संकल्प केला सगळेच की गेल्या काही महिन्यांपासून आम्ही या वार्डामध्ये फिरतोय, तर प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आम्ही विचारतो की बाबा काय अडचणी ह्या वार्डामध्ये, काय समस्या आहेत. गेल्या काही वर्षापासून जे समस्या आहेत त्या अजून तशाच आहेत, त्या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालेलं नाही लोकांना. तेच पाणी, रस्ते, लाईटीचा हाच प्रश्न आहे. अनेक वर्षांपासून तेच प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. आणि म्हणून आता आम्ही प्रत्येक 2-3 महिने झालं प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन कोणत्या ठिकाणी रस्ता नाही असं मला दाखवून द्या. नगरसेविका मी बोलते, कुठल्या एरियातले रस्ते? कोणत्या ठिकाणी रस्ता नाही, कोणत्या ठिकाणी रस्ता नाही असं मला ठिकाण दाखवून द्या. मी ऐका ताई, बोल तुला बोलायला मोबाईल असं युवा हा बोललाच पाहिजे. मी आता युवकांचे तर युवकांची तर फिरतो आम्ही वार्डामध्ये जर फिरतोय तर लोकांचं असं म्हणणं आहे की एका युवा नवीन चेहऱ्याला संधी मिळाली पाहिजे. हा मग मतदार म्हणूनच मी बोलतोय की अपेक्षा सांगतो मी तुम्हाला की आता जसं आम्ही ह्या वार्डामध्ये अनेक दिवसांपासून फिरतोय तर लोकांची अशी इच्छा की एका युवा चेहऱ्याला संधी मिळाली पाहिजे. बुवा काहीतरी नवीन काहीतरी या वार्डामध्ये घडू शकतं. तर आकाश शामराव साळुंके आम्ही आता 2-3 महिन्यापासून फिरतोय, तर प्रत्येकाच्या युवकांचे जे आता गुन्हेगारी क्षेत्र वाढले या कुठेतरी थांबवलं पाहिजे. यासाठी नवीन चेहऱ्याला संधी या वार्डामधून प्रत्येका युवकांचं असं म्हणणं की एका नवीन चेहऱ्याला संधी मिळाली पाहिजे. रस्त्याची समस्या मी माझ्या कार्यकाळामध्ये मी 500 कोटीची कामं केलेली झाले नाही. त्यांना असं मला दाखवून द्यावा, रस्ता दाखवून द्यावा, मी त्याला रस्ते गेले. रस्ता त्याला मला जो रोड नाही झाला असं दाखवून द्यावा, मी त्याला बक्षीस देईन. मी आता मला काय म्हणायचंय, मीडियाच्या माध्यमातून एक मिनिट आमच्या मागच्या विधानसभेमध्ये नामदार अतुल साहेबांनी घोषणा केली की खराब रस्ता दाखवा आणि पैसे मिळवा. तुम्ही का नाही? आता 1 मिनिट थांबा. मी दिलेलं आहे, पेपरला पण दिलेलं आहे, कोणी आलं नाही. तक्रारी नामदार अतुल साहेब आमच्या माध्यमातून दिलेल्या आहे. आता मीडियाच्या माध्यमातून मी सांगतो, कॅमेरा चालू आहे. मी असं म्हणलं नाही की कामं झाले नाहीत, पण कामं कुठंतरी एक थोडेफार अजून वाढ झाली पाहिजे ना असं माझं म्हणणं आहे. मी पण मान्य केलं, मी 100% कामं झाली हे सांगितले. आमच्यात अजून मी सांगतो, घर चालवतो त्याच्यात कुठे कमतरता येते. आमचं असं म्हणणं आहे भाऊ, अजून कुठं प्रॉब्लेम असं आम्हाला सांगा, आम्ही ते काम करून द्यायला तयार आहे. आम्ही तर ज्या गल्लीमध्ये घाण पाणी येतंय, दूषित पाणी येतंय, तिथं चालू रस्ता तोडून तिथं नवीन ड्रेनेज टाकतो आम्ही. का बरं? की नागरिकांचा समस्या दूर करण्यासाठी. युवकांच्या समस्या काय सांगा, समस्या काय काय सांगा ना. ऐका, यांचं म्हणणं ठीक आहे, युवा पिढी पाहिजे,
पण येते मग ते नशेले हे करते तर त्याला पण युवा पिढी जिम्मेदार आहे ना. युवा पिढीने काम करण्याची युवा- लाज बाळगू हा. नका. पूर्ण मिळेल ते काम धंदा आज करा. युवा पिढीने गुन्हेगारी आपाप कमी होईल आणि गुन्हेगार तुम्ही आम्हीच चांगले आहे. रोजगार भेटत नाही, बाहेरचे लोक काम करू लागले आपल्याकडे. युवा पिढीच्या हातात आता देश सुरू या तुम्ही या पुढं. तुमचं काय सांगणार? माझं नाव संजय रामराव गाडेकर. मी इच्छुक उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीचा. मी इथं 40 वर्षापासून राहतो. मी 2014च्या आधी मी आतापर्यंत जेवढे बी आमदार खासदार बघितलेले सर्व इलेक्शन मी काम केलेलं आहे. आतापर्यंत 2014च्या नंतर जो इतिहास आहे या ठिकाणी संभाजीनगर पूर्वमध्ये जो घडला तो आतापर्यंत कुठं घडलेला नाही. कारण आम्ही स्वतः अतुलजी सावे साहेब कॅबिनेट मंत्री यांचे कार्यकर्ते आम्ही रात्रंदिवस या ठिकाणी वार्डामध्ये गल्लीमध्ये जाऊन पाठपुरावा करत असतो. आम्ही आतापर्यंत वार्डामध्ये ड्रेनेज लाईन असन, पाण्याची लाईन असन, रस्ते असन, हे सगळे गुळगुळीत आम्ही रस्ते या ठिकाणी बनवलेले आहे. आज ह्या वार्डाला सगळीकडून आज जे शोभीकरण जे झालेले, डिवायडर झालेले, झाडं लागलेले, एका काळामध्ये मोदी सरकार ज्यावेळेस आलं नाही ते ह्या रस्त्याने पूर्ण कचरा पडलेला राहायचा. आज सगळीकडं गल्लीत ते पूर्ण मेन रस्त्यापर्यंत आज सगळीकडं स्वच्छता आहे. याच्यापासून आरोग्य लोकांचं चांगलं झालेलं आहे. हे मागच्या काळामध्ये एवढे डास वगैरे राहायचे, आता डास जास्त दिसत नाही. आणि ह्या शहरासाठी जे अतुलजी सावे साहेब जेव्हा आले, हे पाण्याची समस्या पूर्ण संभाजीनगरची होती, एका वार्डाची नव्हती. तर त्याच्यासाठी पाठपुरावा करून साहेबांनी 1680 कोटी आणले. त्यानंतर अजून त्याच्यामध्ये भर टाकून 2000 कोटीचं काम या ठिकाणी पैठण ते आणि संभाजीनगरचे सर्व पाण्याच्या टाक्या आणि वर नवीन पाईपलाईन या ठिकाणी चालू आहे. सगळेच कामं झाले तर तुम्ही निवडून आल्यानंतर काय करणार? आता ज्या ठिकाणी आता प्रभाग आहे, हे प्रभाग आहे, प्रभागमध्ये कामं भरपूर असतात. काही ना काही आता आम्ही सर्व गार्डनमध्ये पण आता लोक जे म्हणले व्यायामशाळा वगैरे साहेबांनी ज्या पण ठिकाणी ओपन स्पेस आहे त्या ठिकाणी मुलांसाठी व्यायाम तिथं ते सामान आणून ते बसवलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी साहेबांनी असं कोणतं काम नाही आहे की ते साहेबांनी केलं नाही. साहेबांनी ह्या वार्डासाठी जो कायदा होता की जे रस्ते आपल्या हे अनधिकृत वस्तीला मिळायचे नाही, रस्ते निधी मिळायचा नाही, साहेबांनी याच्यावर पाठपुरावा करून मुख्यमंत्र्याकडे हे मांडून सर्व की ह्या वार्डासाठी जास्तीत जास्त निधी मिळावा. कारण हेच लोक मतदानाला येतात, हेच लोक रॅलीला येतात. यासाठी साहेबांनी त्याचा GR काढला आणि GR काढून ह्या वार्डासाठी जास्तीत जास्त निधी साहेबाचा हा वापरला जातो. आणि आज वार्डामध्ये असे कुठंच नाही की जे कामं राहिलेले थोडेफार राहिले असेल ना त्याच्याबरोबर ती कामं चालू आहे आणि पुढंसुद्धा आम्ही कामं करत राहणार आहे. हनुमान चौक या परिसरात दारूच्या दुकाना, पुलडिक नगरमध्ये बार, वारंवार यांना निवेदन देऊन सुद्धा हे बंद होत नाही. एरियातले लोक तिथं दारू पिता, या चौकात संध्याकाळी धुमाकूळ घालतात. इथं एरियातल्या महिला मुली आपल्या आई बहिणी जातात, त्यांना ते छेडछाड करतात. पुलडिक नगरला सुद्धा बार आहे. हे बार इथं या असे परमिशन नाही दिले पाहिजे बारला यांना इथं या एरियात. नशेखोरीची समस्या आहे त्याच्यावरती आपण विचारूयात. तुम्ही रनिंग नगरसेवक होता, या संदर्भात काय उपाय? मी या दारूच्या याच्यावर मी सभागृह सुद्धा गाजवला, ऐकू घ्या. मी स्वतः आंदोलन केलंय. महिला सुद्धा माझ्यासोबत हे ऋतुजा बारसाठी आम्ही त्यांना बांगड्याचं पण आहेर घातलेला आहे. मी भरपूर प्रयत्न केले पण सरकार आपलं नव्हतं त्यावेळेस मला अपयश आलेलं आहे. मी हे मान्य करू शकते. येत्या काळात तुम्ही इच्छुक आहात, तुम्ही झाल्यानंतर या प्रश्नावरती काय करणार? या प्रश्नावरती पूर्वी त्याचे परमिशन, त्याचे स्पॉट कुठे आहे त्याच्यावरती आम्ही कारवाई करू. आणि त्याच्या आडवी बाटली आणि उभी बाटली हा विषय असतो. त्यासाठी 80% महिलांचं मतदान होणं गरजेचं असतं. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि 100% जे इनलिगल आहे, जे इनलिगल बार आहे, जे इनलिगल देशी दारू दुकान आहे ते बंद करण्यासाठी या सर्व मतदानाला सोबत घेऊन ते बंद करण्याचा आम्ही प्रयत्न करू. खासदार आपल्या पक्षाचे आहे, सत्ता आपली सध्या महायुतीची आहे. तुम्ही काय प्रयत्न करणार जर या समस्येसाठी? नाशेखोरी असतील, तरुणांचे गुन्हेगारी असतील, जे इथल्या नागरिकांनी ज्या समस्या आपल्यासमोर मांडल्या की या भागामध्ये अनधिकृतपणे दारू विक्री होती, त्यानंतर नशाखोरी होती, यासाठी गेल्या काही वर्षासुद्धा 1-2-4 वर्ष आधीसुद्धा आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून CP साहेबांना मोठं आंदोलन त्यावेळेस आम्ही पुकारलं होतं. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संदीपानजी भुमरे साहेब यांना सगळ्यांना आम्ही सोबत घेऊन
CP साहेबांना विनंती करणार की आमच्या या भागाकडे लक्ष देऊन सगळ्या या समस्या पूर्णपणे बंद केल्या पाहिजे. सगळ्यात पहिले तर इथं शाळा आहे, शाळाच्या शेजारी देशी दारूचा अड्डा याला परमिशन मिळत नाही. कारण आणि इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्याच्या शेजारी बार आहे, त्यालासुद्धा परमिशन देता येत नाही. हे सगळ्यात पहिले रद्द करायचं काम मी इथं नगरसेवक होण्याच्या पहिलेच मी खूपदा प्रयत्न केले आणि नक्कीच मी हे बंद केल्याशिवाय शांत बसणार नाही. दुसरी गोष्ट का हे सांगता येते का पाण्याचा प्रश्न इथं सगळ्या तुम्हाला जनतेने सांगितला, एवढ्या कोटीची मंजूर झाली, तेवढ्या कोटीची मंजूर झाली. लोकांना मंजूर होण्याशी काही केलं नाही, लोकांना पाणी आलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळ्या रस्त्याने रोड झाले, रोड कुठं नाही झाला तर आम्हाला दाखवा, आम्ही बक्षीस देतो असं सांगणारे भरपूर जण आहे. पण इथं रस्ते झाले, पण ते रस्ते ह्याच कॉन्ट्रॅक्टरांनी उखरले. अहो इथं नळं घ्यायचे, लोकांना पाणी प्यायचे, 6 दिवसांनी पाणी येतं, ठीक आहे मान्य आहे. पण ज्यावेळेस नळ घ्यायचा राहतो तर हेच कॉन्ट्रॅक्टर येते आणि त्यांच्याकडून 20-20, 30-30 हजार रुपये घेतात. आणि हे काय बोलतात काम झाले म्हणून, काम बिलकुल झालेले नाही. इथलची जनता त्रस्त आहे, इथलचा महिला वर्ग त्रस्त, इथं युवक वर्ग त्रस्त आहे आणि इथं सगळे हातावर काम करणारे इथं सगळे आहे. आणि त्यामुळं मी सगळ्यांना विनंती करतो का नगरसेवक पदासाठी नका लढू, तर जनतेचा सेवक या पदासाठी तुम्ही लढा. कॉन्ट्रॅक्टला कुठलेही पैसे दिले गेलेले नाही. हे ज्यावेळेस N4 N3चं पाणी जोडलं जात होतं त्यावेळेस मी स्वतः आंदोलन केले, सगळी जनता मायबाप माझ्यासोबत होती. मी ते पाणी अडून तेच पाणी साठवून मी पुंडलिक नगरला पाणी देते. तर 1-1.5 घंटा पाणी आमच्या वाड्यात, प्रत्येक वाड्यात पाणी असतं. पाणी कधी गॅप असतो पाण्याचे, ते वरचे लाईनचे ते आपण बघू नाही शकत, पण पाणी 3ऱ्या 4थ्या 5व्या दिवशी पाणी आहे. 1.5 घंटा पाणी सगळ्यांना येतं. N4चं पाणी चाललं होतं जे ते पाणी मी स्वतः अडवलं होतं. मी स्वतः पावडे घेऊन मी स्वतः पाईपलाईन बुजवली होती. ही जनता बायबाप सगळी माझ्यासोबत होती त्यावेळेस. पाण्याची टाकी आमच्या शेजारी आहे, धरण आमच्या शहराच्या शेजारी आहे. आम्हाला का 7 तास पाणी? आम्हाला दररोज 1 तास पाणी मिळालं पाहिजे. आणि पाण्याचा टायमिंग तुम्ही बघितला ना, 6 दिवसांनी पाणी येतं, पण पाण्याचा टायमिंग बघितला ना, सकाळी 4 वाजता पाणी येतं. आमची माय बहीण उठण कधी, झोपण कधी, स्वयंपाक करण कधी, लेकराला शाळेत सोडण कधी. पाण्याचा टायमिंग सुद्धा नाही इथलच्या नगरसेवकांनी काही केलं. पाण्याचा टायमिंग सुद्धा रात्री 3-3 वाजता कोणती महिला उठण, झोपण का उठण, काय करण ती. दिवसभर कामाला जायला लागतं, लेकराला शाळा सोडायला लागतं, स्वयंपाक करायला लागतो, सासू सासरे घरात असते, त्यांना औषध द्यावं लागतं. तुम्ही देखील माजी नगरसेवक होता, पाण्याची समस्या 3-3 वाजेला सकाळी पाणी येतं असं म्हणलं जातं. हो मान्य आहे, ती जी परिस्थिती वस्तुस्थिती त्यांनी मांडलेली आहे, पाण्याचा विषय गंभीर आहे. परंतु हाच प्रश्न सोडवण्यासाठी माननीय आमचे अतुलजी साहेब कॅबिनेट मंत्री यांनी ही 2800 कोटीची योजना मंजूर करून ती पूर्णताच येत आहे. अवघ्या 1 ते 2 महिन्यामध्ये ती पूर्ण होईल आणि ही समस्या दूर होईल. आजच्या या प्रभागात आपण पाहिल्या नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि उमेदवारांचे आश्वासनं, त्यांचं विजन काय आहे ते. पुन्हा भेटूयात पुढच्या प्रभागात. तोपर्यंत पाहत राहा MCN न्यूज. रस्त्याची समस्या मी माझ्या कार्यकाळामध्ये मी 500 कोटीची कामं केलेली. रस्त्याला त्यानं मला जो रोड नाही झाला असं दाखवून द्यावा, मी त्याला बक्षीस देईन. आता मीडियाच्या माध्यमातून मी सांगतो, कॅमेरा चालू आहे. अजून कुठं प्रॉब्लेम असं तर आम्हाला सांगा. काय सांगा, समस्या काय सांगा ना. ऐका, यांचं म्हणणं ठीक आहे, युवा पिढी पाहिजे, पण येते मग ते नशेले हे करते तर त्याला पण युवा पिढी जिम्मेदार आहे ना. युवा पिढीने काम करण्याची लाज बाळगू नका.